नमस्कार मैत्रिणींनो, असं गव्हाच्या चपातीवर बेसन पीठ टाकून कधी नाश्ता केलाय का तुम्ही? नक्की करून बघा. अगदी सोपा आणि करायला एकदम अ, लवकर होणारा, पटकन होणारा असा हा नाश्ता आहे. तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच्यामध्ये काही भाज्या घालून घेतलेल्या आहेत हां. तर इथे भाज्यामध्ये मी इथे गाजर घेतलेलं आहे थोडंसं किसून आणि 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. कोथिंबीर घेतलेली आहे. सर्व जिन्नस आपल्याला या बेसनमध्ये घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा खुसखुशीत नाश्ता होतो. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना तर अगदी आवडेल. अगदी तुम्ही डब्यात दिला तर मुलं अगदी चाटून पुसून डब्बा रिकामा करून घरी येतील. एवढा चविष्ट असा नाश्ता होतो आणि तितकाच करायला पण सोपा आहे. असा हा नाश्ता आपण आज बघणार आहोत. तर तुम्ही मुलांनाच नाही तर तुम्ही घरी सुद्धा करून खाऊ शकता. तर आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून याचं एक घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुम्ही. तर बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी घालून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित त्याच्या गुठळ्या वगैरे आपल्याला करायच्या नाहीत हां. अगदी आपल्याला घरगुती साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो. अगदी आपल्याला बाहेरल्या कुठल्याही वस्तू आणायची गरजसुद्धा नाही आहे. तर बघू शकता मस्त असं हे बॅटर तयार आहे. आता याला आपण काय करूयात थोडा वेळ असंच बाजूला ठेवूयात. आता हे रेग्युलर चपातीचं पीठ आहे गव्हाचं. तर मी त्याची एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ही चपाती दोन्ही बाजूनी आलटून-पालटून छान अशी भाजून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी खरपूस मी अशी भाजून घेतलेली आहे. आणि आता आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे का ते असं चपातीवर पसरवून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवून थोडा वेळ कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं वरतून तेल घालायचं आणि याला पलटवून खालच्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं आपलं हे बेसनाचं बॅटर आहे का ते छान असं भाजलेलं आहे. वरतून मी एक चीज स्लाइस घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं झाकून याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा आपला हा गव्हाच्या चपातीचा पिझ्झा तयार आहे. तर आपण मार्केटमधला विकत पिझ्झा आणण्यापेक्षा हा घरीच पिझ्झा करून आपण मुलांना खाऊ घालू शकतो. मस्त असा एकदम चवीला भन्नाट असा झालेला आहे आणि आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे, पौष्टिकसुद्धा आहे. तर आता आपण लगेच दुसरी पण रेसिपी बघणार आहोत. आता एका ताटामध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा घातलेला आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. रवा बारीक आहे. आता याला थोडं-थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो का त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे. अगदी सैलसर नाही, अगदी घट्टसरही नाही. आपण जसं चपातीसाठी मळतो का त्या पद्धतीने मळून याचा गोळा तयार करून ठेवायचा आहे. आता रवा घातलेला आहे, याला 10 मिनिटं झाकून ठेवूयात. तोवर पुढची तयारी करूयात. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्येच कांदा घालून घ्यायचा आहे. लसणाच्या पाकळ्या आणि कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. हा पण नाश्ता किंवा हा पण तुम्ही डब्यासाठी मुलांना देऊ शकता. हा मस्त पदार्थ होतो खायला. आता त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता. कारण तुम्ही मुलांना देत असाल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडं कमीसुद्धा ठेवू शकता. त्यातच मी 1 टोमॅटो घातलेला आहे आणि इथे मी कोबी आहे का फुलगोबी तो असा किसून घेतलेला आहे अर्धी वाटी तो पण घालून घेतलेला आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर घालून घेतलेलं आहे आणि आमचूर पावडर 1 चमचाभर घातलेला आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मी इथे पिझ्झा पास्ता मसाला आहे का तो सुद्धा घातलेला आहे. इथे 2-3 बटाटे उकडवून घेतले साल काढून ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी पहिलेही तुम्हाला सांगितले जर तुम्ही मुलांना बनवत असाल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी करू शकता आणि तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुमच्या मुलांना आवडत असतील त्यासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार, थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर खूप सारी घालायची आहे. याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त असा हा भन्नाट नाश्ता होतो कारण आपण दोन्हीही जे पदार्थ आहेत का ते गव्हाच्या पिठापासूनच तयार केलेले आहेत. तर आता आपल्याला जो मसाला आहे का तो थोडा वेळ झाकून
प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. आता त्याच गव्हाचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अगदी मोठ्या आकाराची चपाती नाही, आपल्याला एकदम छोटी पण नाही, मिडियम आकाराची इथे चपाती लाटून घ्यायची आहे. तर आता मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही गोलसुद्धा गोल चपातीसुद्धा ठेवू शकता. पण मी थोडंसं असं चौकोनी त्याला आकार दिलेला आहे. मी दोन्ही पद्धतीचा नाश्ता इथे केलेला आहे. गोल चपातीचा सुद्धा आणि ह्या पद्धतीचा सुद्धा. आता आपण जो नाश्ता तयार करून घेतलेला आहे का, तो आपण थंड व्हायला ठेवलेला आहे. आता आपण जी चपाती लाटून घेतलेली आहे का, इथे गॅसवर तावा ठेवायचा. तावा छान तापल्यानंतर आपण जी चपाती घेतलेली आहे का, ती आलटून-पालटून याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला बघू शकता. एक बाजू थोडीशी चांगली भाजून घ्यायची आणि एक बाजू थोडी कच्ची राहिली तरी आपल्याला नंतर भाजून घ्यायची आहे. त्यामुळे तर आपली जी व्यवस्थित बाजू भाजलेली आहे का, ती वरतून ठेवायची आहे आणि त्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे आणि इथे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे का, तो घालून घ्यायचा आहे. इथे आपण चीज घेतलेला आहे. चीज स्लाइस मी इथे घेतलेला आहे. तुम्ही दुसरं मोझरेला चीजसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा चीज क्यूबसुद्धा याच्यामध्ये घालू शकता किसून. तर अशा पद्धतीने मी हे चीज घालून घेतलेलं आहे. थोडासा कांदासुद्धा त्याच्यावर घातलेला आहे. आता तुम्हाला जेवढं आवडेल मुलांना तेवढं तुम्ही याच्यावर चीज घालून घेऊ शकता आणि त्याला असं दुम्मड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला इथे गॅसवर तावा ठेवलेला आहे. ताव्यावर आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण जो नाश्ता तयार करून घेतलेला आहे का, तो ह्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आपण याच्यामध्ये चीजसुद्धा घातलेला आहे. चीज पण मेल्ट होईल आणि आपला नाश्ता जो आहे का एकदम खरपूस असा होईल आणि मुलांना पण खूप छान असा पाहूनच आवडेल. मस्त असे आपले हे टाकोज तयार होतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. मी दोन्ही गोल साईजचे सुद्धा केलेले आहेत आणि ह्या पण आकाराचे केलेले आहेत. बघू शकता मस्तच आपला हा पण नाश्ता तयार आहे. मुलांना डब्याला किंवा घरी खायला सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. तर तुम्हाला ह्या दोन्ही पण रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.